हॅलो. आपल्या आजूबाजूला खूप निगेटिव्ह गोष्टी सध्या घडत आहेत. असं प्रत्येक टपरीवरती, घरामध्ये चहा पिताना असं आपल्याला ऐकायला मिळेल. आणि आता पुण्यामध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये एक घटना घडली. मला त्या घटनेविषयी, त्या व्यक्तींविषयी नावं नाही घ्यायची, पण एकंदरच विवाह संस्था याला धक्का बसेल अशी ती घटना होती. पण अशा घटना खूप मोठ्या झाल्या, पेपरमध्ये आल्या, की मग लोकांना तेवढ्यापुरतं असं वाटतं, की आपण असं नाही करायला पाहिजे. म्हणजे काय, कदाचित तुम्हाला कळत असेल मी कशाबद्दल बोलतेय. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, की पूर्वी लग्न किंवा नातेसंबंध कशावर अवलंबून होतं, कशा पद्धतीने चालत होतं, कशा गोष्टींसाठी ते केलं जायचं, हे कदाचित खूप मागे पडत चाललंय. म्हणजे आपल्याकडचा हुंडाबळी किंवा आपण असं म्हणतो की आता आम्ही हुंडा घेत नाही, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी मागत राहणं, मागणं किंवा त्या गोष्टी आणण्यासाठी प्रवृत्त करणं, त्याच्यासाठी मानसिक शारीरिक त्रास देणं, हे कितपत योग्य आहे? आणि आपण फक्त अशा घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरते फक्त चहाच्या वेळेला गप्पा मारणार की आपण हे नाही करायचंय, किंवा कोणी करत असेल तर आपण त्यांना सपोर्ट नाही करायचंय, त्यांच्यापासून आपण दुरावा ठेवायचा आहे. पण खरंच हे तेवढं म्हणण्यापुरतंच मर्यादित असायला हवंय का? तेवढंच नाही, आपल्याकडे चाइल्ड मॅरेज हाही विषय. कितीतरी मुली 16-17 वर्षाच्या असतात, 18 सांगून लग्न केली जातात. याही गोष्टींना आपणच सपोर्ट करतो. आपल्याला माहित असतं, आपली कामवाली बाई असेल, गावाकडची लोक असतील, कोणीही काहीही करत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की नुसतं तेवढ्यापुरतं बोलण्यापेक्षा आजच्या डेटला खरंच विचार करण्याची गरज आहे, की सगळीच नाती, फक्त वैवाहिक नाही तर सगळीच नाती आपल्याला कशासाठी हवी आहे, काय हवंय त्याच्यासाठी, मी काय करणार आहे आणि समोरच्याकडून काय अपेक्षा आहे, याची क्लॅरिटी नक्की घ्या आणि मग नातेसंबंध निर्माण करा. प्लीज काळजी घ्या.